आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल प्लॅटफॉर्मवर आधारित बँकिंग सेवा सर्वसामान्य माणसांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनल्या आहेत. भारतासारख्या प्रगत देशात जिथे एक मोठा लोकसंख्या वर्ग ग्रामीण आणि दुर्गम भागामध्ये वावरतो, तिथे मोबाईल बँकिंगची सेवा एक महत्त्वपूर्ण युगांतरित सुधारणा ठरली आहे. त्यामुळे बदलत्या काळानुरूप होणारे बदल आत्मसात करून प्रगतीचा आलेख उंचावत ठेवा, असं प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केलं. सहकारी बँकिंग क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या गौतम सहकारी बँकेनं ग्राहकांच्या सोयीसाठी डेबिट कार्ड, यूपीआय, क्यूआर आणि मोबाईल बँकिंग सेवा सुरू केली असून या सेवेचा शुभारंभ बँकेचे मार्गदर्शक आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते कोपरगाव येथील शाखेत करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी अध्यक्ष सतीश कृष्णानी होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की डिजिटल बँकिंगची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असून मोबाईल बँकिंग सेवा सुविधाही अधिक सोयीस्कर होऊ लागल्यात. अनेक बँका आणि वित्तीय संस्थांनी त्यांच्या ग्राहकांसाठी मोबाईल बँकिंग सेवा सुरू केल्या असून गौतम बँकेनं देखील मोबाईल बँकिंग सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला योग्य आहे. आज प्रत्येक क्षेत्रात क्रांती होत असून नवनवीन बदल होत आहेत. बदलत्या काळानुसार स्पर्धेच्या युगात बँकिंग क्षेत्रात देखील हे आमूलाग्र बदल होत असून स्पर्धेमध्ये राहण्यासाठी बदल स्वीकारणं अनिवार्य असल्याचं त्यांनी म्हटलं. जेवढे शक्य होतील तेवढे ऑनलाईन करण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतोय. आपण सर्वांनी या सुविधांचा, जसं आपण इतर नॅशनलाइज बँका आहेत त्या सर्व बँका आपल्याला ऑनलाईन बऱ्याचशा गोष्टी करायला सांगतात, त्या पद्धतीने आपण सर्वांनी ऑनलाईन जास्तीत जास्त या गोष्टींचा वापर करावा अशा प्रकारची विनंती करतो. खास करून आपले जे व्यापारी आहेत, प्रत्येकासमोर कुठल्या ना कुठल्या ॲपचं QR कोड असतो. आता आपली बँक आलेली आहे तर त्या आपल्या खात्याला ते देखील आपलं गुगल पे अटॅच करून घ्या अशा प्रकारची विनंती सर्व व्यापाऱ्यांनाही करतो. आपण सर्वांच्या सहकार्याने, आशीर्वादाने आपल्या बँकेला चांगली परिस्थिती आलेली. बरेच पुरस्कारही मिळत आहेत. पुरस्कार काही असेच मिळत नाही, तुमची परिस्थिती खरी आहे त्याच्यामधून विचार करून ते पुरस्कार दिले जातात. आणि सगळ्यात महत्वाचं, आपला आताच RBIचं ऑडिट झालेलं. RBI सोडून दुसरं काही नाही, त्यांचं ऑडिट म्हणजे शेवट. RBIचं ऑडिट झालेलं आहे आणि त्यांनी आपल्याला दर्जा आपल्या ऑडिट मध्ये दिलेला आहे. आपली बँक च्या वरती दुसरं काही नाही, प्लस किंवा काय असेल फायनान्शियल फायनल त्याच्यावरती काही नाही. त्याच्यामुळं RBIने सुद्धा आपल्याला ते ऑडिट मध्ये सांगितलेलं आहे. आपण जे काही कामकाज करतोय योग्य पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतोय. ते असंच आपण चालू ठेवलं तर ते परत दर 2-3 वर्षाला असतं ना, ते दर 2 वर्षाला ते ऑडिट असते. या प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण, गौतम बँकेचे चेअरमन संजय आगवान, माजी चेअरमन बाबासाहेब कोते, कारखान्याचे माजी संचालक ज्ञानदेव मांजरे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेच्या सतीश कृष्णानी, दत्तोबा गवारे, डॉ चंद्रशेखर आव्हाड, अॅडव्होकेट शंतनू धोरडे, डॉ शेखर फडके, गौतम बँकेचे प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमोड, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पावडे, सर्व संचालक, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते. एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.